आता बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांनी ओरबडल्याची। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील भादवन गावातून हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। गावात घर नाही, शेती नाही, तरी देखील पश्चिम बंगालच्या भामट्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं समोर आले। परप्रांतीयांनी किती लाभ लाटले आपण ते पाहूया। परराज्यातून सायबर कॅफेमधून नोंदणी करून हप्ता लाटला। पीएम किसान योजनेचे 3,62,000 रुपये लागले। ॲग्रिस्टॅक कार्डच्या पडताळणीच्या वेळी हा सगळा प्रकार उघड आला। बँक खात्यावरून सर्व बोगस लाभार्थी हे पश्चिम बंगालचे असल्याचं समोर आलं। राज्यातील पीएम किसान योजनेचा पैसा 181 जणांनी लुटला। ई-केवायसी सक्तीचं केल्यानं बोगस लाभार्थ्यांचा लाभ बंद झाला। राज्यातील शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या परप्रांतीयांचा कारनामा कसा उघड झाला त्याची माहितीच कृषी अधिकाऱ्यांनी दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। गावात घर नाही, शेती नाही, तरी देखील परराज्यातील 181 बोगस लाभार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या एका गावामधून पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊयात। हा विषय तसा येत नाही, परंतु आता ॲग्रिस्टॅकची जी नोंदणी चालू आहे तर यामध्ये पीएम किसानचे जे शेतकरी आहेत त्यांना जो OTP जातो तो OTP जे काही नोंदणी झालेले शेतकरी त्यांना लगेच गेल्यामुळे त्यांची नोंदणी लवकर होईल आणि ॲग्रिस्टॅकचं उद्दिष्ट लवकर पूर्तता होईल म्हणून आपण पीएम किसानच्या याद्या या CSC सेंटरवाल्यांकडे दिल्या होत्या की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना बोलवून ॲग्रिस्टॅकची नोंदणी जर लवकर झाली तर आपला जिल्हा हा त्याप्रमाणे अग्रेसर राहील। आणि त्या पद्धतीने जेव्हा ह्या याद्या आपण दिल्या तर त्यावेळेस ती नावं आढळली की याच्यामध्ये भादवन गावातील 181 लोक हे त्या गावातील रहिवासी नसताना त्यांची पीएम किसानमध्ये नोंदणी झाली असं आढळलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीचे पैसे परप्रांतीयांनी लाटल्याचं उघड झाल्यानं या घोटाळ्यावर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत। गावात शेतजमीन नसताना परप्रांतीय लाभार्थी पीएम किसान योजनेचे लाभार्थी कसे? इनोवरा हे शेतकऱ्याचं नाव कसं असू शकतं? ऑनलाईन नोंदणीनंतर कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन का केलं नाही? व्हेरिफिकेशन शिवाय बोगस लाभार्थ्यांच्या नावानं बँक खात्यात पैसे कसे पाठवले? बोगस लाभार्थ्यांची प्रशासनाकडून चौकशी का केली नाही? आणि बोगस लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसूल करणार का? बोगस लाभार्थ्यांचा पत्ता आणि फोन नंबरच्या त्रुटींना जबाबदार कोण? सामचे हे सवाल तुम्ही पाहिलेत। परप्रांतीयांनी कसा पीएम किसानचा पैसा लुटला ते आपण पाहिलं।